तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे खिद्रापूरला। खिद्रापूर हे ठिकाण कोल्हापूरपासून 50 किलोमीटर आणि सांगलीपासून 35 किलोमीटर या अंतरावर स्थित आहे। खिद्रापूर या ठिकाणाला पौराणिक वारसा यासोबतच स्थापत्यकलेचा उत्तम नमुनाही पाहायला मिळतो। चला मग आज आपण खिद्रापूरला जाऊया। मित्रांनो, प्लॅन मध्ये थोडासा स्लाइड चेंज आला आणि आम्ही येडूरला जाण्याच्या ऐवजी खिद्रापूर या ठिकाणी आलेलो आहे। तर खिद्रापूर हे तुम्हाला माहितीच असेल की कोपेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि ते खूप प्राचीन असं मंदिर आहे। तर तिथे आपल्याला उत्तम असा आपल्या भारतीय स्थापत्यशास्त्राचा अनुभव पाहायला भेटतो आणि एक नमुना पाहायला भेटतो। तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की आपले खिद्रापूरचं कोपेश्वर महादेव मंदिर, आणि चला तर तुम्हाला दाखवतो ते मंदिर। मुख्य दरवाजामधून आत येताच आपल्याला भव्य दिव्य असे कोपेश्वर मंदिर पाहायला मिळते। या मंदिराला 4 भागामध्ये विभागता येते। पहिला भाग तो म्हणजे स्वर्गमंडप, दुसरा सभामंडप, तिसरा अंतराल कक्षा जी की गर्भगृह आणि सभामंडपाला जोडण्यासाठी वापरली जाते, चौथा भाग गर्भगृह। या मंदिराला 126 कोरीव खांबांचा आधार आहे। इथला प्रत्येक खांब एक कथाच सांगतो। अजून एक आश्चर्यकारक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे हा गजपट्टा किंवा हत्तींचे तंबू, जो की संपूर्ण मंदिराच्या पायथ्याशी आहे। तब्बल 96 हत्ती संपूर्ण मंदिराचा भार स्वतःवर घेऊन आहेत असं दिसून येतं। स्वर्गमंडपामध्ये उभा राहताच मी एकदम थक्क झालो। स्वर्गमंडपमध्ये 8 मुख्य देवतांच्या मूर्ती वर्तुळामध्ये कोरलेल्या आहेत। त्या 8 देवता म्हणजे 8 दिशांचे रक्षक। स्वर्गमंडपाची सुंदरता वर्णनापलीकडचीच आहे। या मंदिरामागची पौराणिक कथा अशी की देवी सतीने आत्मदहन केल्यानंतर महादेव क्रोधित झाले आणि त्यात कोपेश्वर रूप धारण करून दक्षाचा वध करण्याचा आदेश त्यांनी दिला। मग कोपेश्वर रूपातील क्रोधित महादेवांना शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी धोपेश्वर रूपात इथे अवतार घेतला। मग मुख्य गर्भगृहात आपल्याला 2 शिवलिंग पाहायला मिळतात, एक म्हणजे कोपेश्वर आणि दुसरे म्हणजे धोपेश्वर। तर आता खिद्रापूर येथे सुंदरसं मंदिर पाहून आणि महादेवांचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललेलो आहे पुढच्या प्रवासाला येडूरच्या दिशेने। चला मग, अर्धा तास लागेल पोहोचायला।